जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी विजापूरच्या दत्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी कल्याणच्या मुल्ला सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक जगकर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे मासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणाऱ्यांचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासो जिज्ञासो चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्री आई कमवाने शिका महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील माऊमेना होणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी नाटाळाचे माते हानुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारी आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण जमलेल्या माझ्या मातानं माझ्या पितानं माझ्या लेकरानं माझ्या लेकीनं माझ्या युवकानं लक्षात घ्या आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही हे कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण कुठेतरी आमच्या मधला माणूस आणि माणूस हरवत चालली आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो आज एखादा हरामखार हातामध्ये कोयता घेतो माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो आज 50-60 वर्षाचा नराधम माझ्या 3 वर्षाच्या लेकीवर तुटून पडतो 8वी 9वीची लेक हे लक्षात घ्या 2 नराधम तुटून पडू लागले 9वीला गेलेली माझी लेक आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून चालली आई बापाच्या आबरूची लागताना वेशीवरती टांगू लागली का कशासाठी मोठमोठ्या शहरामध्ये आमची लेकरं हे उच्च शिक्षणासाठी जाऊ लागली हातामध्ये दारूचा ग्लास आणि खिशामध्ये गांजाच्या पुड्या सापडू लागल्या म्हणून आज मी तुमच्या समोर पोरानं उभा आहे हे ही माती कोणाची याचा विसर तुम्हाला पडू लागला हे ही माती कोणाची ही माती माझ्या बुद्धांची ही माती माझ्या महावीरांची ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची हे पोरानं कोण छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुमच्या काळजामध्ये पेरून घ्या हे कोण छत्रपती शिवाजी राजा अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला हे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा हे मग या राजाच्या मातीमध्ये
आज माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का आज एखादा नराधाम माझ्या लेकीवरती तुटून का पडतो तर आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. म्हणून लेकरांनो आज मी तुमच्या समोर उभा आहे. आजचं पण तो व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. हे आणि हा बदल आणि हा परिवर्तन जर जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात अगोदर हे कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. हे ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातेनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. पुराण याला म्हणतात हे कृतज्ञता. या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखात नाव आलं तर माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं आहे पोरानं. जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येतो, महामानवाचा प्रश्न येतो, आमच्या अंगात रक्त उसळलं पाहिजे पोरा. हे आज 1 लाखाचा लक्षात घे पोरा, 1 करोडचं तुझं घर आहे. त्या घरासमोर 5-50 लाखाची गाडी उभी आहे. 5-50 लाखाची गाडी उभी आहे. 3 वेळचं अन्न कमवण्याची ताकद आज तुझ्या मनगटामध्ये. 5-50 तोळं सोनं तुझ्या कुटुंबाच्या अंगावरती आहे का? फक्त तुझा आई बाप. लक्षात घे, तुझा आई बाप नसता तर तुझं अस्तित्व या भूतलावर असू शकलं नसतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येतो अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. या भगवंताची कृपा, आई बापाची पुण्य आहे म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि जय जयकार असा झाला पाहिजे. हा सारा लक्षात घे कुमावत नगरचा परिसर अगदी दुमदुमून गेला पाहिजे. अंतरंगापासून बेंबीच्या देठापासून आजचा जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा आहे, चेहऱ्यावरती एक तेज घ्यायचा आहे. मस्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या चेहऱ्यावरचा तेज घ्यायचा आहे आणि इक्विलायझर कमी कर पाठक का आणि जय जयकार असा झाला पाहिजे. दोन्ही हात उंच, जीवावर आल्यागत जय असं करायचं नाही. जो जीवावर आल्यागत जय असा करल. आज सोमवार आहे ना, आपल्या जिभेवर तांडव असतो, दिलेला शाप 100% लागतो. जो कोणी बेबीच्या देठापासून जय म्हणणार नाही, येणारी दिवाळी ते काही बघत नाही. कौलावर बसून लाडवाला टोच मारायचे. आलं का लक्षात? त्यामुळे सगळ्यांनी जोरात जय जयकार झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, पाठीचा कानात ताट. रीलवाली कुठे गेली माझी? दोन हाय रील. एकदम झकास रील बनवायचे. जोरात एकदम घे, एकदम खतरनाक रील बनवायचे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज गे, बोला भारत माता गे, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज गे, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंगल आहे महाभारत. ओके ना. महाराष्ट्राच्या अध्यक्ष ताई आलेले आहेत, त्यांच्या समोर जय जयकार जोरात झाला पाहिजे. ताई सगळ्यांच्या वर जय जयकार करायचा आहे. त्यामुळे तुम्ही पण दोन्ही हात येतात आपल्या इकडे ठेवायचे खांद्याजवळ आणि जय जयकार जोरात झाला पाहिजे. मगापेक्षा 4 पटीनं जोरात जय जयकार झाला पाहिजे. चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पवन पुत्र हनुमान के, बजरंग बली के. जय 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 श्री राम. जय 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 श्री राम. जय 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 श्री राम.
क्या बात आहे. हात खाली घ्या मातानं आणि बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा. आता बघा लवकर कसं तेज आलं चेहऱ्यावर. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीचा काय उपयोग झाला का? नुसतं नवऱ्याला म्हणताय अहो मी कशी दिसते बघा, अहो मी कशी दिसते. त्याने जर तुला खरंच सांगितलं तर 1 महिना उंदरासारखी त्याला मारशील आणि गिळायला त्याला वर्षभर घालायची नाही. मग ते तुझ्या नादालाच लागत नाही. ते म्हणतंय तुझ्यासारखं या भूतलावर कोण सुंदर नाही. माझं नशीब म्हणून तू माझ्या पदरामध्ये पडली. आज तू पण आपली मिरवत असते. पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुखावलं कसं ते झालं. आता सगळ्या मातांना पहिला आनंदाचा महामंत्र टना टना उड्या मारत घराकडे जायचं. माझ्या आऊजी जाऊन सांगितलंय, माझ्या छत्रपतीने सांगितलंय वसंता आज कुमाऊत नगर मध्ये चाललेला आहे माझ्या लेकरा. माझ्या मातांना पहिला आनंदाचा महामंत्र देऊन ये. आणि पहिला आनंदाचा महामंत्र मातानं टना टना उड्या मारत जसा कार्यक्रम संपला घराकडे जायचं. आणि घरी गेल्यानंतर सासू पुढं आली. कसं करता खरं सांगा सगळ्या मातांना कसं करता? काय सासूकडे बघून कसं करता? बेडकासारखं नाक असं फुगवता, नागिनीसारखं तिला फुसफुस 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 करता. नवऱ्याकडे बघून बोट मोडता. म्हातारीला कशाला माझ्या बोकंडे आणून ठेवलंय, थोरल्याकडे जरा पाठव, धकट्याकडे पाठव, तिकडे देवदेवला पाठव. काय काय करता? आज तसं करायचं नाही. आज सगळ्या माताने टना टना उड्या मारत घराकडे जायचं. आणि घरी गेल्यानंतर सासू पुढं आले, सासूकडे माझ्या नाच करायचं. आत्या मग करायचा म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली तिला सोडायची नाही. लई दिवसानं सापडल्या धरायची म्हातारीला आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. आत्या मांग मांग माग करायचा. म्हातारी गाडा 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 लोळली पाहिजे. तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे बाबा लवकर घराकडे ये. तुझी बायको काय तर ते ऐकून आल्या आणि आल्यापासून अंगात आल्यागतच करायला लागल्या. माझा गाल घेऊन मुका सुजवला. अरे माझा मुका घेऊन गाल सुजवला. दुसऱ्या गालावर सगळी लिपस्टिक लागलेली आहे. एकटीच हसत्या, पोरांना दाना दाना मारत्या. लवकर घराकडे नाही तर आम्ही मरतोय बघ. हे नवरा आला नवऱ्याकडे बघायचं आणि नवऱ्याला मस्त असं करायचं. यस माय डार्लिंग आय लव्ह यू ना करायचा. नवऱ्यानं तर कोलांटी उडी मारली पाहिजे. आणि संयोजकांना म्हणायला पाहिजे महिन्यात आपल्या या कुमावत नगरला असलं काहीतरी आणावं लागतंय. आज आमच्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. लक्षात घ्या. एवढ्या आनंदात मातानं घराकडे जायचं. आणि तुम्हाला खरं सांगू का 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचस येते छत्रपतींच्या मातानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. अखंड राष्ट्रवाद चला आता माणूस घडवूया हे अभियान घेऊन मी फिरत आहे. पण याचा 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली, याचा 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करते याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं यांनी पाडली. कीर्तनकारांच्या तोंडाला तर फेस आणला. शिक्षक तर घड्याळ लावून बसतोय शाळेत, कार्ट घरला कधी जातोय. आणि घरामध्ये त्याची आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जातोय. मी महिना त्या आईला नको वाटतो. 24 तास तिच्या बोकांडी कार्ट. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असा नटून थटून मी बसलेलो होतो. आणि एक माता अशी डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिने काय तुझ्यावर अन्याय केला का? तर ती माता मला म्हणते सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणतं का तुझं युनिट? तर ती माता मला म्हणाली सर लहान गट मोठा गट याचा 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हटल्यानंतर काळीज माझं चर्र झालं. म्हणलं माते जरा जवळ ये, पाहिजे तर आजचं मानधन तुला घे. पण एक काम कर, एक बस घेऊन ये. त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि हे खाली गोव्याला सलीला पिकनिकला निघून जा. पण एक कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडमला हुशार. मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे बसवत नाही, मागं बसवले तर चालतील का? मागं म्हणलं मी पण म्हणलं ठीक आहे मागं बसाव, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचा. आणि जर का कार्ट्याने दंगा केला मेला 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 मेला. मॅडम अगदी हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200 ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नाल आहे. कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला व्यायाम करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव संपलं तुमचा उज्जवल विख्यात व्याख्यान. मग माताना आज घरी जायचं. सोशल मीडियाला फक्त वसंतांकडे नाव टाकायचं. शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थाई 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 त्यांना नाच देतात. असाच
खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि महामानव पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि पाठीमागं बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि मला खालनं म्हणतोय, साहेब मागणं पॅन्ट फाटले तुमचे. पॅन्ट वाटले म्हणले. पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. पण हळूच मागा हात लावला, बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं नालायका कुठं फाटल्या, तर खालनं मला म्हणतोय कसं फसवलं, कबाड होडीन म्हणलं तुझे असले ही कार्टी. एकदा तरी एक माता माझ्या शेजारी बसली होती, तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लय नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब इंग्लिश शब्द ऐकल्या मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय. वा 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 वा. कार्ट्याकडे बघितलं आणि जरा कौतुकानं म्हटलं, काय रे माझ्या पिल्ल्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच बोंबालं, ए बॉब जरा इकडे ये म्हणल्या त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 तास परत त्या कार्ट्याकडे मी काय बघितलं नाही. अशी माझ्या राष्ट्राची प्रेमळ कार्टी. पण माझ्या मातानं, माझ्या जमलेल्या पितानं, माझ्या लेकरानं, माझ्या लेकीनं, माझ्या युवकानं लक्षात घ्या, हा होता थोडा विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. पण आज तुझ्या मनाचं मनोरंजन करायला मी आलोय का? नाही माझ्या मातानो, माझ्या पितानो, लक्षात घ्या, महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. कोणता अंतरीचा देव, याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवड्या कळ्यान माझी लपली नेताची रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी. शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं? या कवड्या कळ्या. कोणत्या कवड्या कळ्या? या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कवड्या कळ्या. माते, तुझ्या पोटाला आलेलं तुझं 4 वर्षाचं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला. 8वी 9वीची लेक आई बापाच्या तोंडावर थुंकून निघत चालले, आई बापाला पायाखाली घेऊ लागली. माझ्या 3 वर्षाच्या लेकीचे तुकडे तुकडे होऊ लागले. लेक माझी शाळेला जाते, घरी परत येईल की नाही आई बापाचं काळीच थड 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 करायला लागतं. का? आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. वसंत हंकारी आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये. वसंत हंकारी आला आणि आमच्या मनाचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नये. पोरांनो, आज आलोय तर माणुसकीची ठिणगी तुझ्या अंतरंगामध्ये टाकून जाणार. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबामध्ये पेरून जाणार. आणि म्हणून इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, आज एक काम करायचं बघ माझ्या लेकरा, पळत पळत घरी जायचा. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आज पळत पळत घरी जायचा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, आमच्या आई बापानं आम्हाला जन्म दिला. तो आई बाप मात्र कुठंतरी वेदनेमध्ये सडू लागला. बाबा, तुझं वय आता 50 वर्षाचं आहे बघ, तुझं वय 50 वर्षाचं आहे. 4 वर्षापूर्वी तुला तुझी आई सोडून गेली बघ, पण आई गेल्यानंतर आईचा फोटो मात्र भिंतीवर नक्कीच टांगला असशील. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत आई बाप आमच्या डोळ्यासमोर असतो, आई बापाची किंमत आम्हाला कधी कळाली नाही आणि भिंतीवरच्या आई बापानं कधीच आम्हाला मिठीमध्ये घेतलं नाही. हे काम करायचं, पळत पळत घरी जायचा, पळत पळत घरी जायचा, पळत पळत घरी जायचं. आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे. त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा,
9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या का आई, तुला किती वेदना होत होत्या. ए पोरांनो, पळत पळत आज घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे, त्या आईला हा प्रश्न विचारायचा. आणि पोरींनो, ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. कारण पोरांनो, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरी. या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. आणि समोर उभ्या असलेल्या त्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. त्या लेकराला 9 महिने मी या उदरामध्ये ठेवलं साहेब. साहेब प्रत्येक क्षणाला त्या लेकराची मी वाट बघते. कधी एकदाच माझं लेकरू या उदरातून माझ्या तळहातावरती येतं आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहते. साहेब या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे साहेब, माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे. हे नालायकानो, ही आई तुम्हाला कळाली का? ज्या आईनं तुम्हाला जपलं, हे स्वतः उपाशी राहिले, अनेक चुका तुमच्या पोटामध्ये घेतल्या आणि तुम्हाला रात्रभर मिठीत घेऊन झोपलेली ही आई मात्र आम्हाला कधीच कळाली नाही. याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग? याच आईला आम्ही म्हणतो जन्माला घालून काय उपकार केलेस का? हे नालायकाना, सगळं काय या आईला कळतं माझ्या लेकरानो. हे सगळं काय या आईला कळतं बघ. 103 ताप, 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो. 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्यात बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडेल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा मला उठून ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. हे माझ्या लेकरानो, की आई हा बाप आम्हाला नाही कळाला. जग आम्ही मुठीमध्ये घेतला, नको त्या लोकांना आम्ही आदर्श मानू लागला. घरातला आई बाप मात्र आम्हाला कळेना. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, आज तुझ्या काळजावरती पेरतो पोरा. हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरतो. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव सारा बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हे माझ्या लेकरांनो, हा बाप आम्हाला नाही कळाला, ही आई आम्हाला नाही कळाली, म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे. हे माझ्या लेकी, बघ हे तुला सांगतोय बघ, तू तुझी ओळख विसरलीस बघ पोरी. हे आई बापाने दिलेली ओळख विसरलीस बघ. तू खूप शिकलीस, तू डॉक्टर झालीस, तू इंजिनियर झालीस पोरी, जग मुठीमध्ये घेतला. पण लक्षात घे, आई बापाला मात्र तू विसरू लागलीस, आई बापाने दिलेली ओळख तू विसरू लागलीस. म्हणून छत्रपतींच्या समोर आज मी तुझ्या समोर उभा आहे बघ, तुला तुझी ओळख तयार करून देतो. तू तुझी ओळख विसरलीस म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, पुन्हा जबाबदारीने बोलतोय, अगदी छातीत ठोकून बोलतोय, एखादा हरामखोर कुत्रा. आता या राष्ट्रातले पोरं मला म्हणतात, सर तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता, तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता. नाही रे माझ्या लेकरा, या राष्ट्राची शान आणि आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस पोरा, लक्षात घे. पण एखादा नालायक
जर 3 वर्षाच्या लेकीवर तुटून पडत असाल तर तो आमच्यासाठी हरामखोर आहे, तो आमच्यासाठी कुत्रा आहे. हे बघ, तुझ्या आई बापानं तुझ्या बहिणीला तळहाताच्या फोडासारखं जपलं. तुझ्या आई बापानं तुझ्या बहिणीला तळहाताच्या फोडासारखं जपलं. तिच्या पाठीला पाठ लावून तू आलास बघ. बाबा, त्या चिमुरडीवर जर एखादा कुत्रा तुटून पडत असेल तर तो आमच्यासाठी हरामखोर आहे, तो आमच्यासाठी कुत्रा आहे. आणि पोरीनो ऐका, पोरीनो, असं लांडग त्या सोशल मीडियावर टपून बसला बाग. कधी एकदाची तू त्याच्या जाळ्यामध्ये येते, त्या फेसबुक वरती टपून बसला बाग. कधी एकदाची तू त्याला मेसेज पाठवतेस, कधी एकदाचा तो तुला तिच्या जाळ्यामध्ये फसवतो, कधी एकदाचा तो तुझ्या शरीराचा उपभोग घेतो. ते लांडग टपून बसलं. आणि म्हणून आज मी तुझ्या समोर पोरी उभा आहे बाग. तुला तुझी ओळख तयार करत येतो बाग. आणि ही ओळख कधी विसरायची नाही. 2 मार्क्स कमी पडले तर चालते, पण पोरीनो ही ओळख कधी विसरायची नाही. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पिशवीमध्ये एक लुगडा होता बाग, अंगावरती एक लुगडा होता बाग. एवढीच तिची संपत्ती होते. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होते. समाजाच्या अंगावरती शेण फेकत होता, समाजाच्या अंगावरती चिकन फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली हे सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होते. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीचा लुगडा अंगावरती चढवत होते. आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बा. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. एवढी स्वस्त नाहीस पोरी तू, एवढी स्वस्त नाहीस बा. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊची जाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. आला तसा कुठला कुत्रा लांडगा तर त्याच्या नरड्यावर पाय ठेवण्याची ताकद तुझ्या आई बापानं माझ्या महामानवानी तुझ्या मनगटामध्ये भरले. पण पोरीनो, आई बापाच्या तोंडावर थुंकता, आई बापाला सांगत सुद्धा तुम्ही नाही. आणि लग्न कधन नालायका बरोबर निघून जाता. मावाडा, गांजाडा, नालायक, हरामखोर तुझ्या शरीराचा उपभोग घेतो, तुला ब्लॅकमेल करतो. असे तुमचे आदर्श झाले माझ्या लेकीना. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण आई बापाची मान झुकता कामा नाही माझ्या लेकरानो. ही ओळख आज घरी घेऊन जायचं बघ पोरी. जीव गेला तरी चालेल, ही ओळख घरी घेऊन जायचा भाग. म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे माझ्या लेकरा. पोरा, ती लहान मुलं जी बोलतायत त्यांना कोणतरी एक जबाबदार व्यक्ती मागे घेऊन जा, कार्य ती घेऊन जा. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली नालायक. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. बाप म्हणतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप म्हणतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं. आणि तेच पोरग व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं, तेच पोरग विमल खातं, तेच पोरग गुटखा खातं, तेच पोरग दारूचा ग्लास हातामध्ये घेतं. आई बापाला हे लाचार करतं. हे शिक्षणासाठी बाहेर जातं, आई बापाच्या डोळ्यामध्ये धूळ सोडतं. त्या बापानं जगायचं कसं? छत्रपतींच्या समोर या राष्ट्राचा इतिहास तुला एका मिनिटामध्ये सांगतो पोरा. ज्याला बाप कळाला, नीट ऐक माझ्या लेकरा, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शट्टू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजांचा. संभाजी राजांना कैद झालेले आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. हा सत्याचा गमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे. प्रत्येक जखमेतून काळं रक्त टप 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 गळत आहे. आमोशीची ती रात्र थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचित कमी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये आपल्या राष्ट्राचा वाघ उभा आहे. आणि औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, इसी वक्त हम तुम्हें रिहा कर देंगे. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख. इसी वक्त हम तुम्हें रिहा कर देंगे. मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं
जन्माची जबाबदारी कळालेली आहे. हे पोरांनो, हात जोडून मी तुम्हाला विचारतो, घरातला बाप तुम्हाला कळाला कारण? हे माते खरं सांग, 4 वर्षाचं तुझं पोरग आहे बघ, तुझ्या मांडीवरती आहे बघ, याच रस्त्यावरून खेळत असतं, त्याच्या पायामध्ये एखादा खिळा घुसतो, हंबरडा फोडतं बघ पोरग, आणि पोरानं हंबरडा फोडला की आई म्हणून रात्रभर रडत बसतीस बघ, रात्रभर रडत बसतीस. कधी एकदाची सकाळ होते आणि पोराला मी दवाखान्यामध्ये घेऊन जाते, एक खिळा घुसला तर त्या वेदना तुला सहन होत नाही. आता ऐका रे पोरांनो, मावेचे तोबरे भरता, हातामध्ये दारूचा ग्लास घेता, हे विमल खाता, गुटखा खाता, आई बापाला फसवता, आता जरा वेदना आहे, एक खेळाची वेदना तुला सहन होत नाही. आणि तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साळ्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या, लाल भडक साळ्या, आणि औरंगजेब म्हणतो, सांबा अब तो झुक जा नहीं तो तेरी जिंदा आंखें हम निकाल देंगे. 1 फुटाच्या अंतरावरती साळ्या आहे, पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र 1 इंच ठिकाणी झालं नाही. 1 फुटावरच्या साळ्या 1 इंचावरती आल्या तरी सुद्धा माझा राजा हल्ला नाही, आणि एका क्षणात दोन्ही सळ्या डोळ्याच्या आर पार निघून गेल्या. सर्र आवाज आला, डोळ्यांच्या खोबणीतून फक्त काळं रक्त गळत होतं, पण महाराष्ट्राचा हा वाघ शत्रू समोर झुकत नव्हता, कारण त्यांचा बाप छत्रपती शिवाजी राजा माझ्या राजाच्या डोळ्यासमोर होता. हे कोणाला घरातला बाप आम्हाला कळाला का? कुठला तर पडद्यावरचा नायक येतो आणि तुम्हाला म्हणतो, विमल खाऊ, गुटखा खाऊ, चलो 3 पत्ती रमी खेळो. ते तुमचे आदर्श झाले, आणि जो झिजला पोरीनं तुमच्यासाठी उपाशी राहिला, तो बाप मात्र आम्हाला कळेना. म्हणून तुझ्या समोर उभा आहे बघ पुरी, जास्त वेळ तुझा घेणार नाही. हे माझ्या लेकरानो, बसून तुझा गुडघा दुखतो ना ग, ऐक, बसून तुझा गुडघा दुखतो ना, पण तुम्हाला मोठं करत असताना तुमच्या आई बापानं गुडघ्याच्या वाट्या शिजवल्या पुरी, गुडघ्याच्या वाट्या शिजवल्या. पाठीचा कणा मोडला, पाठीचा कणा मोडला, पण आपल्या कुटुंबासाठी वाघासारखा लढला. त्याचं नाव साला बाप आहे पोरा, त्याचं नाव बाप आहे बाप. आणि या बापाच्या खांद्याला खांदा लावून तुझ्यासाठी लढणारी त्या माऊलीचं नाव वाघीण आहे माझ्या लेकरा. इकडं बघ, जास्त वेळ तुझा घेत नाही. ओनली 20 minutes I am going to talk with you, and this is not a lecture, this is the transformation. Today I am not going to talk with your brain, I am talking with your heart, my dear. लक्षात घे, आईला पहिला प्रश्न विचारला ना, आता फक्त घड्याची 20 मिनिटं घेतो पोरानो. त्याच आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, पळत पळत घरी जायचा बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, कारण 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. हे पोरानो, डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, जग मोठीत घेतलं, लाखो रुपये कमावले, करोडो रुपये कमावले, हे आई बापाला जपलं सुद्धा, पण आई बापाची वेदना मात्र कधी आम्हाला कळाली नाही. ती वेदना फक्त तुला सांगतो बघ, 5-10 मिनिटांमध्ये ती वेदना तेवढी तुला सांगतो. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरा. आईची वेदना आज तुझ्या काळजामध्ये पेरता बघ. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं पोरा, त्या क्षणाला कशाचा विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं, आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखाद्याच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि पोरानं, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई, माझं वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस. माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या मामाला, माझ्या आजोबाला भेटवण्यासाठी. पण आई, आता 25 वर्ष उलटून गेली, आणि तू आता
वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाही का ग आई? का तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? पोरानो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. त्या माऊलीच्या तुझ्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पडणार ते लहान लेकरं, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. स्वतः उपाशी राहणारा, पाठ आणि पोट एक झालेला, पण स्वतःच्या हातानं तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर थई 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 नाचल बघ. अंगावरती एकच लुगडं आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माय माऊली तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल खरं आई पोरी खरं आहे. हे माझ्या लेकरा, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे गोरी, तुझं वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण गोरी आता 25 वर्ष उलटून गेले हे, आणि आता वर्षातून काय गे 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ गोरी. 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही. त्याला कारण आहे बघ गोरी, त्याला कारण आहे. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ, आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला, आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? अहो मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता, आई बापाची किंमत मला नाही कळाली. नको तसं आईला बोलत होती, बापा बरोबर 2-2 दिवस मी बोलत सुद्धा नव्हती की हो. माझी आई मला लहानपणी म्हणायची, पुरी माझ्या आई बापाची आठवण आली की पोटामध्ये माझ्या गोळा येतो ग. मी माझ्या आईला हसायची आणि शाळेला निघून जायची. आईच्या पोटात गोळा कसा काय येतो आता मला कळालं हो. उठल्या उठल्या माझा आई बाप माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही, काळीज माझं चर्र करतो हो, पोटामध्ये माझ्या गोळा येतो हो. सांगा ना हो, सांगा. सगळं आयुष्य मला तुमच्या सोबतच काढायचं आहे, सगळं आयुष्य मला तुमच्या सोबत काढायचं आहे. सांगा ना हो, जाऊ का हो? एकदा आईला भेटून येऊ का हो? सांगा ना हो, एकदा बापाच्या गळ्यामध्ये पडून येऊ का हो? सांगा, माझ्या त्या लहान लेकराच्या, माझ्या भावाच्या गालावरून हात फिरवून एकदा येऊ का हो? सांगा, तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकणार. आयुष्यभर तुमच्या बरोबर मी एकनिष्ठ राहून संस्कार करणार, संसार करणार. फक्त मला एकदा जाऊ दे. माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरतं पैसे माझ्या हातावर ठेवत होता. हे पोरी, हे एसटी पुरतं पैसे बर का ग? कारण तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला गाडी बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पत्रेच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. हे पोरी, तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरतं पैसे माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता, जा जा जा, पण लक्षात ठेव, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ, आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचा, परत इकडे यायचं नाही. हे पोरी, एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. काही करावं मला कळत नव्हतं. लग्नानंतर अचानक मी या लाखोच्या गर्दीमध्ये एकटी पडली होती बा. तुझ्या बाबाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते, कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि आबा म्हणून बापाला कधी एकदाची मी मिठीमध्ये घेते. कधी एकदाच ते लहान लेकरू माझ्या समोर येतं आणि त्याच्या गालावरून हात फिरवत कधी एकदाचा मी त्याच्या गालाचा मुका घेते. हे बोले, तुझ्या बाबाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोले. घराच्या अगोदर, घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचा, आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं
चप्पल दिसायचं पुरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. हे तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती. अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. आबा आबा, उद्या मला हे पाहिजे. आबा आबा, उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझ्या कानामध्ये मला हळू म्हणायचा, पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं पुरी, कोणी कोणाचं नसतं. हे माझ्या लेकरा, एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं. सगळं जग आपल्याला परकाने पोरक असतं बघ पुरी. या लाखोच्या गर्दीमध्ये सगळी नाती आपल्या सोबत असतात, पण हक्काचा खांदा निघून जातो. ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या, तो बापाचा खांदा निघून जातो पुरी. तो हक्काचा पदर निघून जातो बघ. कितीही मोठं झालं तर त्या पदराच्या आड लपावं आणि हंबरडा फोडून लहान लेकरू होऊन आपल्या आईला कडकडून मिठी मारावी. तो बापाचा आणि तो आईचा खांदा निघून जातो. माझ्या लेकरा, ज्याला बाप नाही त्याला काही नाही बघ पुरी, ज्याला बाप नाही त्याला काही नाही. माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. मला डोळं मिटायला मी मोकळा झालो बघ. माझ्या बापाने मला शिकवलं. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसे मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बरे. घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगणवाला दिसायचा आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचा. आणि अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानामध्ये मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना पुरी? माझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या आबाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा. तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा. रोज डोळ्यासमोर दिसत होता, तुमची किंमत मला नाही कळाली बाबा. नको तसं तुम्हाला बोलत होते. तुमच्या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आबा, मला माफ करा. माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत माझा बाप मला म्हणायचा, कार्टे रडवतीस की काय ग मला? चल मुकाट्यानं घरात चल बरं. आणि अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग? पोर आली की कापली, पोर आली की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली पळत 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 माझ्या जवळ यायचे. तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे, माझ्यावरून ओवाळायचे, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायचे आणि मला म्हणायचे, पोरे थोडं गाल पुढे कर की का? आणि गाल पुढे गेलं ते माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत आपल्या आटीवठा माझ्या गालावर फिरवायचे आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरे चल की का घरात? महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पुरी. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे,
मला पहिल्यांदा कळलं की ग या 25 वर्षात माझ्या लेकरा, चल घराकडं आणि तुझ्या हाताने एखादा घास तुझ्या बापाला भरव पुरी, चल घरा. 25 वर्ष आता उलटून गेली. क्लोज घ्यायचा सगळे, क्लोज घ्यायचा. 25 वर्ष आता उलटून गेली मग पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग ए पुरी, 25 वर्ष आता उलटून गेली बाग. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात मला आता हळूच विचारत नाही पुरी, कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पुरी. जेवणाच्या ताटावरची माझी माय माऊली उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. 2 पावलं उचलत जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं सर करत पुरी, काळीज माझं सर करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवी चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना पोरी बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ पुरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये, लाखो रुपये आहेत बघ पुरी तुझ्या बापाकडे आता. या कुमावत नगरला काय ग, अखंड नाशिक शहराला पंचपक्वानाचं जेवण या क्षणाला मी घालू शकते पुरी. पण एखादा घास माझ्या बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी. कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहे. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पुरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर, आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर.
जगन मरण एका श्वासाचं अंतर, जगन मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो, माझ्या छत्रपतींच्या समोर, ज्यांच्या पोटी तू जन्म घेतलास त्या आई बाबांच्या समोर, माझ्या राष्ट्रासमोर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजावरती पेरतो. मी तर थांबतो माझ्या लेकरा, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो, आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुठ घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल. उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला पाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साईबाबा आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरी. ज्या देवीचं नाव आई आहे. आई हे आई आम्हाला कळाली का माझ्या लेकरांनो? नाही कळाली. हे माझ्या पोरांनो, हत्तीसारखं तुम्ही झाला रे. नको त्यांच्यासाठी त्या पडद्यावरचे सिनेमे बघून त्यांच्यासाठी रडता, खोटं खोटं रडतात, तुमच्याकडून पैसे घेऊन रडतात, त्यांच्यासाठी तुम्ही रडला. आणि खऱ्या अर्थानं आई बापानं रक्त जाळलं की र, पण चेहऱ्यावर कधी लक्षात घे पोरा, एवढा कणभर सुद्धा थकलेला चेहरा तुझ्या आई बापानं केला नाही. तो आई बाप तुम्हाला कळेना. पोरीनो, आज शपथ घे शपथ. मला खरं सांग पोरी, बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का ग? खरं सांग माझ्या लेकरा, बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का? 100 भेगा पडल्यात तुझ्या बापाच्या टाचाला पोरी. आज मला सांगू दे, आज मला बोलू दे बघ पोरी. 100 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचाला पोरी. कोणतर 100 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचाला, पण तुझ्या टाचावर एक भेग सुद्धा त्या वाघानं येऊ दिली नाही. एक भेग सुद्धा येऊ दिली नाही पोरी. पहाटेच्या थंडीमध्ये अंगावर 2-2 चादरी घेऊन झोपलेला असताना ग तुम्ही, ऐका माझ्या लेकरांना, पहाटेच्या थंडीमध्ये अंगावर 2-2 चादरी घेऊन झोपलेला असताना ग पोरी, तेव्हा तुझा बाप त्या नाशिकच्या रस्त्यावरून, असू दे रे, असू दे, हलवू नकोस ग, असू दे, तेव्हा तुझा बाप या नाशिकच्या रस्त्यावरून पोरी रात्रभर तुमच्यासाठी हिंडत असतो बघ, हमाली करत असतो, पेपर टाकत असतो. हमाली करत असतो, पेपर टाकत असतो, दुसऱ्यांच्या गटारी आणि संडास साफ करत असतो पोरी. आणि एकटं स्वतःशी बडबडत असतंय, दीदी 9वीला गेल्या, दाद्या 12वीला झाल्या, मला शिकायला मिळालं नाही, माझ्या पोरांना शिकवलं, मला चांगलं चुंगलं खायला मिळालं नाही, माझ्या पोरांना मी चांगलं चुंगलं खायला मिळालं नाही. आणि त्याच बापाच्या तोंडावर थुंकायला लागला तुम्ही हरामखोरानो. बाप रात्रभर तुमच्यासाठी काम करतो, आणि कुठला तर नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, आणि त्या कुत्र्यासाठी आई बापाच्या तोंडावर थुंकायला लागला. लाज नाही का वाटत पोरी? आईला धमकी देताना ग, मला मोबाईल दे बाग, मला आयफोन दे बाग, नाहीतर मी मग काहीतरी आत्महत्या करून घेते बाग. हे पोरी, आईचं काळी चढ करत,
पोरगी जन्माला आली तेव्हा बाप सगळ्या गावभर उड्या मारत होता, माझ्या पोटी लक्ष्मी आली म्हणून. त्या बापानं जगायचं कसं? पोरी रात्रीचा येऊन जेवायला बसतो बघ, एक घास हातात आहे बघ, एक घास हातात आहे, एक घास असा एक मुखात आहे, आणि तुझी आई म्हणते पोरगीला मोबाईल घेऊन द्यावं, नाहीतर काहीतरी करून घेईन म्हणते बघा, काहीतरी करून घेईन म्हणते. अगा गा 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 बापाचं काळी चल करतं. मुखातला घास ग, मुखातला घास नरड्याच्या खाली उतरत नाही ग, दगडासारखा गिळतो. हातातला घास ताटातच टाकतो, भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो बघ, कुठल्या तर मित्राकडे जाऊन झोपतो ग भिकाऱ्यासारखा. माझ्याकडे एक 15,000 रुपये आहेत, एक 10,000 रुपयाची गरज आहे, लय अर्जंट आहे, पुढच्या महिन्यात माझं कामाचं पैसे येणार आहे, पहिलं तुझं पैसे देतो, देशील खरं? माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. पोरीनो तुमच्या हातामध्ये दुसऱ्या दिवशी मोबाईल येतो बघ, हे आणि त्याच मोबाईल वरून रात्रभर चॅटिंग करत बसता. कुठला तर हरामखोर कुत्रा लांडगाट टपून बसलेला असतो, शाळा कॉलेजच्या बाहेर त्या इन्स्टावरती येतो, तुला गोड गोड मेसेज काय पाठवतो, त्याच्या जाळ्यामध्ये तू फसती. हे पोरीनो, हे का ग माझ्या लेकरालो, अगं इन्स्टावर ओळख झाली, भेटायला बोलवलं, तिचा उपभोग घेऊन गटारीमध्ये फेकून दिलं, अगं हे हातामध्ये चाकू घेऊन एकमेकाला भोगसू लागले. हे पोरीनो असले नालायक कुणाचा कोण तुला माहिती सुद्धा नाही, आणि त्याला मेसेज पाठवतीस, आणि झिजलेल्या बापाकडे बघायला सुद्धा तुला वेळ नाही. का ग माझ्या लेकरानो, आज शपथ घ्यायची, इथं शपथ घ्यायची, बसलेल्या माझ्या सगळ्या लेकरांनी एक ही पोरगे कुठल्या इन्स्टावरती, कुठल्या फेसबुकवरती, सोशल मीडियावरती खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, अजिबात फसणार नाही. आज शपथ घ्यायची पोरीनो, इथं शपथ घ्यायची माझ्या लेकरानो. आई बापाला कडकडन मिठी मारायचे. आई तिला त्रास होते, जरा फिरवून आणशील, आण तिला, ये फिरवून आण तिकडून, जरा ये बाळा, ये. बसणार आहेस? हा व्यवस्थित आहे ना? हाताला हे होते, फिरवून यायचं की तुला, फिरून ये. हा बस, काय परिवर्तन होते, होते तिला मोकळं होते सगळ्यांना. हे पोरगी सोशल मीडियाच्या त्या विळख्यामध्ये अडकणार नाही माझ्या लेकरानो. ऐका जरा जरा जा माझ्या सोशल मीडियाला, माझ्या पोस्ट पडल्यात ना, तिथं जाऊन जरा काही कुत्र्यांच्या कमेंट्स आलेत तेवढ्या वाचा. एक म्हणतो, हा हरामखोर ह्याला इथे येऊ देऊ नका, माझ्या हातातली पोरगी निघून जाईल, माझ्या वासना कुठं शांत करायच्या. हे असलं घाण घाण, याच्या पोरगीला उचला रे. एक जण म्हणतो, ह्याला गावात येऊ देऊ नका, ह्याला आडवा, ह्याला मारा. हे पोरीनो असं लांडगट टपून बसलेत बघ हे, आणि आपल्याला या विळक्यातून बाहेर यायचंय माझ्या लेकरानो. हे बघ हे माझ्या लेकरा, सोशल मीडियाचा वापर पाहिजे तेवढा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठीच वापर करायचा आहे. कुठला नालायक कुत्रा कोण हरामखोर येत असेल अजिबात नाही बघ. असाल काय चुकीचं पाऊल पडला असाल, पडलं तर पडू दे, सगळ्या चुका पोटात घेऊन आपल्याला मिठीत घेणारा देव माणूस आपल्या घरात आहे, ज्याचं नाव बाप आहे. पोरीनो अजिबात घ्यायचं नाही, अजिबात घ्यायचं नाही. आज घरी जाऊन त्या देव माणसाला बघायचं माझ्या लेकरानं. हे पोरानो सांगा मला, तुम्ही कुठल्या खेळाच्या विरोधात नाही, कोणाच्या विरोधात नाही, मनोरंजनाच्या विरोधात मी नाही, पण अरे हे राणा मोजत बसता, याने एवढ्या राणा काढल्या, त्याने तेवढ्या राणा काढल्या, IPLच्या राणा मोजला, सगळ्या 2020च्या राणा मोजत बसला, हे यानं एवढं रुपये घेतलं, त्यानं तेवढं रुपये घेतलं, त्या राणा मोजला. पण पोरा, हे माझ्या लेकरा, तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत या नाशिकच्या रस्त्यावर तुझ्या आई बापानं तुझ्यासाठी किती राणा काढल्या याचा हिसाब तरी ठेवला. हरामखोरा बापाला कधी तर वाटतं एक चांगली फक्कड मिसळ आणि एक स्पेशल चहा घ्यावा, मुखात असा मिसळीचा घास घेतो तेव्हा डोळ्यातली पोरं त्याच्या डोळ्यासमोर येतात. पहिला फोन बाईकडा करतो, पोरांना पहिलं काहीतरी करून तिथं खायला घाल. हरामखोरानो याच बापाच्या तोंडावर तुंबू लागला. घर सोडून जाता आणि तिसरा कोणतरी येऊन सांगतो, तुझी पोरगी गेली रे तुला सोडून. का माझ्या लेकरानो, कशासाठी? आज शपथ घ्यायची, एक ही पोरगा व्यसन करणार नाही. एक हे न विमाल, न गुटखा, न मावा, न दारू. व्यसन करायचं, व्यसन करायचा, पण 2 तासात उतरणार व्यसन शंडाने नामर्द करतात पोरा. व्यसन करायचा, ज्या रस्त्यावरून, याच रस्त्यावरून तुझा बाप फाटकी मळलेली कपडे घालत दुसऱ्या त्यात मोलमजुरी करत होता, त्याच चौकात तुझ्या बापानं शड्ड ठोकला पाहिजे. माझं पोरग क्लास 1 अधिकारी झालं, माझ्या पोराच्या अंगावरती आले, माझ्या पोरानं मला बुलेट दिले, माझ्या पोरानं मला 1 तोळ्याची चेन केली, माझं पोरग माझ्यावर खूप प्रेम करतंय. नालायका,
आपल्या कर्तृत्वाचं व्यसन करायचं पोरीनो. बस झालं, बस झालं. खूप लोक तुमचा उपभोग घ्यायला टपून बसली, पण आता त्यांचे हे मनसुबे सगळे हाणून पाडायचे पोरीनो. बस थांबतो इथं. पण थांबत असताना फक्त 10 मिनिटं राहिली माझ्या लेकरा. एक काम करायचं, आईला 2 प्रश्न विचारले ना पोरीनो तुम्ही, आईला 2 प्रश्न विचारले ना, आता एक काम करा, पळत पळत घरी जायचं बघ, पळत पळत घरी जायचं. आईला कुठला प्रश्न विचारायचा ना, ओनली 10 minutes left, not more than, only 10 minutes. पळत पळत घरी जायचं आणि आज बापाची वाट बघायची, बापाची वाट बघायची. आज घरामध्ये रोज आईची वाट, रोज आईला बघतीस, डोळं भरून बघतीस. बाप कधी उशिरा येतो, पाठी निघून जातो, बापाची भेट रोज होत नाही, पण आज बापाची वाट बघायची. रात्रीच्या 10 वाजत आहेत, 11 वाजत आहेत, बापाची वाट बघायची. आणि ज्या क्षणाला तुझ्या समोर तुझा बाप येईल, एकच काम करायचं बोल, सगळी जळमट तोडून टाकायचे, सगळी बंधनं तोडून टाकायचे, पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडत मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायचे. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग, काय झालं? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास, काय झालं? शाळेमध्ये कोण काय बोललं का, बाई काय बोलल्या का, आई काय बोलली का, काय तुझा भाऊ तुला काय बोलला का, सांग. त्याची चमडीच लढवतो. त्यावेळेला बाप्पाला सांगायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं, पप्पा. पप्पा मी जेव्हा 1 वर्षाची होते ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. हो पप्पा, मला आई रागवली तर मी कॉलनीमध्ये घराच्या खाली येऊन उभी राहत होती आणि जसं तुम्ही येत होता ना पप्पा कामावरून, मी पळत पळत येत होती पप्पा आणि तुम्हाला कडकडून मिठी मारत होती आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा मला आईनं मारलं पप्पा, पप्पा पप्पा मला आईनं मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता आणि अलगद हवेमध्ये फेकत होता पप्पा. माझ्या बापाचे दोन्ही हात, माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. अगदी हसत हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा, अगदी हसत हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा. पप्पा पप्पा अगदी राणी सारखी, अगदी वाघिणी सारखी मी तुमच्या हातामध्ये येत होते पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता आणि तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघे मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा. पप्पा पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवरून मी फिरत होते, तुमच्या खांद्यावरून मी फिरत होते पप्पा. रात्रीची मला भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होते. पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता पप्पा. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा, आई हे ठेव पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा, पण मी तुमच्या समोर येत नाही. पण आज आपल्या कुमावत नगरमध्ये एक बाप नावाचं वादळ मी ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. हे पोरांनो, आज पळत पळत घरी जायचं आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून गेलाय. हे पोरीनो, शहरात राहताना ग नाशिक मध्ये एक काम करायचं माझ्या लेकरा. हे बघ आज उद्या जायचं बघ, नाशिक मधल्या कुठल्या तरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. 6-7 वर्षाचं पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगाखांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या मुखात घास भरवत, माझ्या गालावरून हात फिरवत मला कोणी म्हणाल का मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. नाही येत माझा आई बाप, नाही येत. माझ्या वयाची पोरं आपल्या आई बापाचा हात धरून रस्त्यानं फिरतात, माझं काळी चर्र करतं. देवा मी काही पाप केलं रे देवा, मी काही पाप केलं. हे पोरानं, बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला समय सणासुदी दिवशी एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोरानं, त्यावेळेला तो नाशिक मधलं 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानो, कारण तुमच्या पाठीमागं झाला तुमचा बाप. त्या कपड्याला तुम्ही हात घालाल,
तो कपडा तुमचा. ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची. एखाद्या महागड्या वस्तूला हात घातला तर मागून आवाज येतो बापाचा, दाद्या उचल. पैशाचा मी बघतो. अरे घर सोडताना तुझ्या आईनं मला सांगितलंय, अहो पोरांना जे हवं ते घेऊन द्या, जे मागतील ते घेऊन द्या. माझ्या अंगावरचे दागिने काही कामाचे मोडा. आपली लेकरच आपला दागिने आहेत, शिकवा त्यांना. एक दिवस आपला पांग फिरतील. हे पोरांना ती सगळी कपडे तुमचे होतात. सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं. आणि मीना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असता, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघता आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा असेच नवीन कपडे चढले असते. ते पोरगा पळत पळत घरी जातं. ते पोरगा पळत पळत घरी जातं. हे हे आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा बोलत आपल्या आईला म्हणतं, आया या आय, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला नाही, मला नाही. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट. गप रडू नको, गप रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसांना आपल्या आईचं पैसे येणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप केलं. अरे बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं. तुला काही कमी पडू दिलंय का मी? बापा एवढीच मेहनत करते ना मी. अरे तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मी मांडला की दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की. अरे वासनेनं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की रे पोरा. प्रत्येकाला दादा मामा का म्हणत मी तुला मोठं करते की नाही सांग बरं. ग 2 दिवसानं खरंच येणार आहेत माझं पैसे. घेते तुला एखादा शर्ट. घेते तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं अश्रू पुसत आपल्या आईला म्हणत, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं, आय तुला जर काय झालं तर मी कोणाच्या पदराला पाहिजे, आय आज तुझ्या चरणाची शपथ घेतो मी, आय मी एवढा शिकणार आय. प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार. एवढा शिकणार पोरा. थांबतोय पण थांबत असताना जगातलं द बिगेस्ट एज्युकेशन इन धिस वर्ल्ड आय एम गोइंग टू टेल यू. ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, माझ्या लेकरा, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं. आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. बघ कोणतं पुस्तक तुला हे सांगणार नाही, कोणीच सांगणार नाही. कोणतं युट्यूब, तुझं इन्स्टा कोणी सांगणार नाही. मी सांगतो बघ. तिथं हा बाप बसलाय ना पोरीनो, हा बसलेला बाप आहे ना पोरीनो, या बापाला कधी बघू नका. हे त्याचं फसवं रूप आहे. बापाला जर बघायचं असेल माझ्या लेकराला, रात्रीच्या 2 वाजता कधीतरी उठायचं. बापाला जर बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं पोरीनो. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव सांगा. बाप आहे आणि त्या बापाच्या खांद्यावर हात ठेवून लेकरांना कणभर सुद्धा कमी पडू देऊ नका. आपल्या दोघांचं काय वाटेल ते होऊ दे, ही सांगणारी त्या माऊलीचं नाव आई आहे. फक्त 5 मिनिटं राहिली पोरी. आई बापानं किडन्या विकल्या, किडन्या विकल्या. फक्त 5 मिनिटं राहिली बघ. ऐक, तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते
जेव्हा तुझा बाप मरतो. तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते. जेव्हा हत्तीसारखं पोरग हातामध्ये दारूचा ग्लास घेताना व्यसनाच्या विळख्यात अडकत, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुझा बाप मरतो. पुरी तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते. ए बाळानो, ए लेकरानो, ए माझ्या बाळा, कुस्ती तेव्हा सुरू होते पोरी जेव्हा तुझं लग्न ठरतं. सगळ्या घरामध्ये आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं पाय मिळालं, आनंदाला उधाण आलेला आहे. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे पुरी. कारण बापाला कडून चुकतं. 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर्र करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते लई ओरडते. का रडतीस का? रडू नकास. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. अजिबात रडू नको. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायचे, तिला हसतच पाठवायचे. पप्पा तेव्हा आमच्यासाठी मेहनत करता म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही की. पप्पा हो लवकर घरी या की पप्पा. मला आज तुमच्या सोबत जेवायचं आहे पप्पा. पप्पा मी तुमच्यासाठी मसाले भात बनवलाय. मागच्या आठवड्यात करपला होता पप्पा, आता खूप छान झालाय. मला आईनं शिकवलंय ना पप्पा. या ना पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचं आहे. दादा सगळं संपवतो बघा, आणि नाही आला तर मी उपाशी झोपेन. आणि खरंच कामानिमित्त जर मला उशीर झाला आणि मी उशिरा घरी आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतर्नावरती दिसायचं नाही की. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो? म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो पप्पा? मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. आईला सांगू नका, आई मला लई ओरडती. बापानं तुझा लई लाड केला, बापाकडून तू लई पैसे घेतीस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे. म्हणून उगाच माझ्या समोरून रुसून फिरणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नक्की. आता कोणाला जवळ घेऊ, आता कोणाला सांगू लेकरा? आपल्या दोघातल्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगितलीत का? आणि हे बघ 100 रुपयानं काय होते माझ्या बाळा? 500 रुपयाची नोट घेऊन जा आणि सकाळी मला लवकर उठव. मी तुला सोडून येतो. संपला बड्डे की मला सांग, मी घ्यायला पण येतो माझ्या लेकरा. आता कोणाला मी 500ची नोट देऊ? हे पुरी तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो बाप, पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पुरी. हंबरडा फोडून तुझी आई म्हणते अहो डोळं का लाल झालं? तर तुझ्या आईला बिचारा गरीब हसत हसत म्हणते साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पोरी जेव्हा जेव्हा तुझ्या बापाचं डोळं लाल दिसलं तेव्हा समजून जायचं आमचा बाप चोरून चोरून आमच्यासाठी जुगाडला असताना. लग्न मंडपातून नवऱ्याचा हात धरून आनंदाने अगदी निघालेली असतेच बघ तुझ्या सासरी नवीन आयुष्याची नवीन स्वप्न बघ. त्यावेळेला त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते बघ. पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते. पुरी हे पुरी हे माझ्या लेकरा 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं ना आमच्या समोरून निघून चाललीस की ग पोरी. आज घरी कसं जप माझ्या लेकरा? घरच्या भिंती मला खायला उठतील की मम्मी मम्मी करत माझ्या मागे लागणार माझं लेकरू माझं पाखरू आता मला या घरात दिसायचं नाही की. आता कोणाला ओरडू? अरे कर की बापाला जरा फोन. सकाळपासून बाप केलाय, बापाची काळजी नाही. आता कोणाला म्हणू ग? आता कोणाला ओरडू ग? दीदी जरा घरात मदत करत जा की ग. हातातला मोबाईल टाक की ग. मारेन बघ मी तुला. आता कोणाला ग खोटं खोटं मी मारू? हे तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रीण रडत असतात. लग्न मंडपात उरले सरलेले सगळे रडत असतात. पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो का रडताय रे का रडताय? कोणी रडायचं नाही. चला माझ्या दीदीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. हे पोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो. गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा पोरी चल जा, रडायचं नाही, हसत हसत जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे.
लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पुरी चूक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला. पुरी फक्त तो तुला दिसला नाही माझ्या लेकरा. कधी रडला तेवढं सांगतो मी तर थांबतो बा. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बा. लग्न मंडपवाल्याचं पैसे देतो, इकडे रे बाबा तुझं किती पैसा. हे जेवणवाल्या जेवण काय झाक बनवलं तर बोट चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरं पळत होते. तुझं किती पैसा आजच घे, उद्या म्हणजे रामराव लेकीच्या लग्नाचा पैसा का बरं जेवणाचं बाकी ठेवला. ए मस्त वाल्या दिल्या तुमचा पैसा आलात, माझ्या शब्दाला मान देऊन साब मंगल आहे, सभा आनंद आहे. पण तुझी कपडे अंगावर सोडून माझं लेकरू काय झाक दिसत होतं बाबा. गेलं रे मला सोडून, माझी आणि माझी परिवार सोडून गेले. वसंतरीवाल्या निकड्या ठरल्याप्रमाणे हे तुमचा पैसा आणि 5,000 रुपये तुम्हाला जादा देणार आहे बाबा. लय भारी वाजवत होता माझं लेकरू जाताना. हे बोरे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिक्कारी होतो, भिक्कारी. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरून आणि उशीओली करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचा मुका घेतो, तुझी जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या आश्चर्यानं ओला चिंब करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. हे 100 किलोचा पोतं या ट्रक मधून उचलत त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी हमाली करतो, त्या हमालाचं नाव साला बाप आहे. हॉटेलच्या बाहेर उभं राहणाऱ्या त्या वॉचमनचं नाव बाप आहे. दुसऱ्या गटाऱ्यांनी संडास साफ करणारे त्या भंग्याचं नाव बाप आहे. हे या राष्ट्राच्या रस्त्यावर जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो आणि आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी घरी पैसे घेऊन येतो, त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. तो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप. ज्या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून चालला तो बाप, जो बाप पोलीस स्टेशनला उभा राहतो तरी सुद्धा माझं लेकरू लेकरू करतो तो बाप, ज्या बापाच्या आबरूचे लागतं तुम्ही वेशीवर टांगता तो बाप. ऐक हरामखोरानो, ऐक ओनली 2 minutes. नालायक पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो. भयानक चित्र या राष्ट्राचं, भयानक. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे. बापाच्या पाठीमागं 2 फुटावर आई उभी आहे. बापाचा शर्ट अश्रूने भिजलेला आहे, आईचा पदर अश्रूने भिजलेला आहे, पोलीस स्टेशनची 2 फुटाची जमीन अश्रूने भिजलेली आहे. वाघासारखा बाप लाचार झालेला आहे आणि पोलिसांना म्हणतो, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली, माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. साहेब लई शिकवलंय साहेब, गावाकडची जमीन विकली हो साहेब, गावाकडचं घर विकलं साहेब. साहेब कधी गोडधोड आम्ही खाल्लं नाही पण आमच्या लेकरांना भरवलं साहेब. साहेब 2 दिवस झालं माझं लेकरू घरी आलं नाही साहेब, माझं काय चुकलं साहेब, मला मारून तर टाका नाही तर माझ्या लेकीला तर आणा. एक पोरीनं त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, लई शिवाय घालतो, लई मला पण धोका आहे, माझ्या गाडीवर काय हल्ले करतात, माझ्यावर काय तुटून पडतात. पण ऐक पोरी, सांगणं काळाची गरज आहे. हे राष्ट्राचं काम आहे, माझ्या छत्रपतींचं काम आहे. सांगणार मी पोरीनं तुम्हाला, माझ्या लेकरा, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतं नालायक हरामखोर कुत्रा तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही असला नालायक कोणतं तुझ्या आयुष्यामध्ये येतो. आणि 20 वर्ष ज्या आईबापानं तुम्हाला तळ हाताच्या पोडासारखं जपलं, ज्या शिक्षकाने तुम्हाला शिकवून मोठं केलं, त्या सगळ्यांच्या तोंडावर थुंकून निघून तुम्ही घर सोडून निघून जाताना लाज नाही वाटत.
हे प्रेम आहे का? प्रेमाच्या कुठल्या विरोधात नाही बघ मी, हे प्रेमाच्या विरोधात नाही. पण हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाच्या आबरूची नक्तर वेशीवर टाकतं, पोलीस स्टेशनला टाकतं, ते प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं, ते प्रेम आहे का? जे प्रेम तुला परदेशामध्ये विकतं, ते प्रेम आहे का? जायचं बघ, उद्याच जायचं, इथल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि 2025 मध्ये फक्त नाशिक शहरातून लेकी किती गायब झाल्या त्यांची यादी घेऊन यायचं. पोरीनो, गेल्या कुठं पोरी? स्पष्ट सांगतो, तुम्हाला तोडलं जातंय, तुम्हाला विकलं जातंय. नालायकांनो, गायब झाले लेकी गेल्या कुठं? बाप जातो, साहेब साहेब पोरगीचा शोध लागला का? पोलीस बांधव म्हणतात तपास सुरू आहे, धागे तुरे लागत नाही. हे नालायकांनो, एक पेन मागत होतीस, 5 पेन बापानं देत होता. एक चप्पल मागत होतीस, 2 ब्रँडेड चप्पल. एक ड्रेस मागत होतीस, 5 ड्रेस. मग तुझं लग्न तुझा बाप तुझ्या मनाच्या विरोधात कसं करून देईल मला सांग पूर्वी, सांग. तू फक्त शिकून स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पूर्वी. राजकुमार, यू आर द प्रिन्स. पर्याय आहेस बापाची, राणी आहेस बापाची. साला संपला तो जमाना. बापानं ठरवायचं, मुलगीनं लग्न करायचं. बाप अगोदर लेकीला विचारतो, दे दे तुला काय हवं. आणि तुझी निवड काय? मावा खाणारा भिकारी, नालायक, तोंडाचा वास येतो, छपरी. हा, तुझ्या बापानं घरात तुला एसी मध्ये ठेवलं, त्याच्या घरात शौचालय नाही, तिथं जाती माझं प्रेम आहे म्हणून. जायचंच आहे ना घर सोडून? शेवटचा 1 मिनिट, एक काम करायचं. आईला विचारायचं, माझा जन्म आई कुठं झाला गे, कुठल्या दवाखान्यात? तिथं जायचं आणि त्या डॉक्टरला फक्त विचारायचं, साहेब मला जन्माला घालताना माझ्या आईनं माझ्यासाठी किती रक्त सांडलं होतं साहेब, आणि किती किंकाळ्या फोडल्या होत्या साहेब, माझ्या आईनं किती टाचा घासल्या होत्या साहेब. तिथून यायचं आणि आपल्या आईला विचारायचं, मला शिकवेपर्यंत माझ्या बापानं किती रक्त आटवलं होतं. घर सोडताना फक्त बापाचं आटवलेलं रक्त, आईचं सांडलेलं रक्त डोळ्यासमोर आणा. आणि त्यातूनही जाऊ वाटलं तर बापाला सांगा, पप्पा 20 वर्ष रोज मला घास भरवला, आज मला तुम्हाला घास भरवायचा आहे. बाप आनंदाने उड्या मारत, जा दीदी ताट करून घेऊन ये, जा स्वयंपाक तयारात. बापाचं ताट तयार कर, पण चोरून त्यात विष घाल पोरी, विष घाल. बापाला तुझ्या हातानं चाल, तुझ्या डोळ्यात एकत तुझा बाप मरू दे, मग जा. कारण तू गेलीस तर जिवंतपणी बाप मरल, आणि जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं पोरी. आणि पोलीस स्टेशनला येतात, तिथं बाप येतो, दीदी घरला चल. अगं पोरग चांगलं असतं तर हो म्हणाला असतो, अगदी अभिमानानं हो म्हणाला असतो. अगं मी पण आता 21व्या शतकातला बाप आहे पोरी. अगं मी आनंदानं म्हणालो असतो हो. पण अगं पोरग व्यसनी आहे का तिथे? पोराची सगळी माहिती काढल्या, तुझं आयुष्याचं वाटोळ होईल, दीदी घरला चल. तेव्हा पोलिसांना सांगता, या माणसाला मी ओळखत नाही, बापाला ओळखत नाही. आई बापावर केस दाखल करता, कारट्या अंगठा फुटला, रक्ताळलेला अंगठा घेऊन दवाखान्यात बाप पळत होता की ग तुझा. आणि तुझी जखम बरी होत नव्हती तोपर्यंत आईलाच म्हणत होता, माझ्या पोरगीकडे तुझं लक्ष नाही. त्या आई बापावर केस दाखल करता, बस ठरलं तर एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. आज शपथ घ्यायची, इतर शपथ घ्यायची, एक ही पोरगा, ना विमल ना गुटखा ना मावा, बस संपलं सगळं बस. तेव्हा पण जाता जाता तुका म्हणे, होय मनाशी संवाद आपलाच वाद आपणाशी, अंतरीची ज्योती प्रकाशाने दीप्ते, मळींची जी होती अच्छा दिली, तुला आज प्रकाश दाखवून जाणार. बस वेळ खूप आपल्याकडे आहे, खूप कमी आहे. पण इथं आत्ताचा क्षण अनुभवण्यासाठी आपल्या लेकींच्या सोबत काही बाप इथं बसलेले आहेत, आपल्या लेकरांच्या सोबत. त्या 10-15 बापांनी जरा हात वरती करायचा आहे, बिंदास हात वरती करा. ज्यांची लेकरं इथं बसलेले आहेत त्या बापांनी जरा बिंदास हात वरती करायचा आहे आणि जरा जागेवर उभं राहायचं म्हणतो. जागेवर उभं राहा, आज नाही तर परत कधीच नाही. उभं राहा जागेवर. त्या बापांना विनंती करतोय, उभं राहा ज्यांची लेकरं इथं बसलेले आहेत. बस 15-20 बापांनी, आणि सगळ्यांनी यायचं आहे, इथं या,
समोर या. त्या टोकापासून ते या टोकापर्यंत सगळी बाप इथं या, माझ्या समोर या. या आज नाही तर परत कधीच नाही, हे कधीच होऊ शकत नाही, लक्षात घ्या. या उभं राहिलेल्या बापाने इथं उभं राहा, इथं उभं राहा, पाठीमागं सरळ उभं राहा, 2-2, 3-3 गर्दीमध्ये उभं राहा. पण राहणं काळाची गरज आहे, उभं राहा. आणि जागा नसेल तर तिथं जागेवर उभं राहा. पण त्या सगळ्या बापाने उभं राहा, इथं उभं राहा. आणि आता मी काय सांगतोय एका मिनिटामध्ये, शेवटचा 1 मिनिट. नो बडी गोइंग टू बोलो. कोणी उठायचं नाही. आता मी काय सांगतोय लेकरांना तेवढं ऐकायचं. माझ्या समोर आलेले हे कोणाकोणाचे बाप्पा आहेत त्या लेकरांनी जागेवर उभं राहा. चला लवकर, त्या मुलींनी जागेवर उभं राहायचं आहे. आणि इथं माझ्या समोर यायचं, इथं ये लवकर, या चाल लवकर समोर ये, जागा काढून या. त्या पोरांनी पण उभं राहायचं आहे, चला लवकर. कोणाकोणाचे बाप्पा माझ्या समोर आलेले आहेत, तिथंच उभं राहा, तिथंच उभं राहा, जागा काढून उभं राहा. मी सांगतो चला पोरी येतोय माझ्या समोर, चाल इकडे ये माझ्या दीदी, चाल लवकर इकडे ये, चल माझ्या बाळा, माझ्या लेकरा, चाल आज नाही तर परत कधीच नाही, ये माझ्या बाळा चला. आणि एक पोरानं तिथंच उभं राहायचं आहे, पाठीमागच्या बापाने पण तिथंच उभं राहायचं. आता मी काय सांगतोय, शेवटचा 1च मिनिट. हे बघ मी काय सांगतोय तेवढं नीट ऐकायचं. बघ इकडे बघ. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. हे पोरांनो, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक म्हणजे लेकरांनो, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते पोरी, रोज आपला बाप मरत असतो. आणि तुम्हाला खरं सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं पोरी, लई वाईट असतं. ना जगता येतं ना मारता येतं. स्वामी तिन्ही जगाचा आई विनाधिकारी, ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं. आणि आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटं वाढतंय, त्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप पोरीनं आज तुमच्या समोर उभा आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या, पण नाही पोरी, हे 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवानं जमलं नाही तुझ्या आईनं करून दाखवलं. साला 9 महिने इथं उदरामध्ये आम्हाला ठेवलं. देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे. पण आई इतकं आईच्या खात्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या मांडावर डोळ्याचा एकही अश्रू कोणाला न दाखवता. कारण माझ्या डोळ्यातला अश्रू जर माझ्या लेकरानं बघितला, माझं लेकरून माझं कुटुंब खातात, पण डोळ्यातले अश्रू डोळ्यातच आठवत. तुमच्यासाठी जर कोण रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप तुमच्या समोर उभा आहे. जगातील सगळ्यात आता तू श्रीमंत तू आहेस बा. कित्येक लेकरांना वाटतं पळत पळत जावा आणि आपल्या बापाला कट करून मिठी मारावी, पण साला भिंतीवरच आमचा बाप खाली येऊन आम्हाला मिठीत घेत नाही. पण तू नशीबवान आहे, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. कोणी पळत जायचं बघ आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला एवढ्या कडकडून मिठी मारायची, त्याच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकले नाही, पण आज सांगते, माझा तुमच्यावर जीव आहे. जा पोरे, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे, जा पळत पळत तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरा चाल, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. मार कडकडून मिठी पोरी, मार कडकडून मिठी मार, मार कडकडून मिठी पोरी तुझ्या बापाला, मार कडकडून मिठी पोरी, मार पोरा तुझ्या बापाला कडकडून मिठी मार, मार कडकडून मिठी माझ्या लेकरा. सांग, हंबरडा फोडून रडणारा हा बाप होता का? सांगा मला माझ्या लेकराला, या बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार. सांगा या बापाची काय चूक, सांगा, सांगा या आईची काय चूक आहे. या बापाला पोलीस स्टेशनला उभं नाही माझ्या लेकरा, नाही माझ्या बाळा. बाप गेला की सगळं गेलं. चला पाया पडा एकदा बापाच्या, चला झुका, चला पाया पडा, झुका बापाच्या पाया पडा, झुका माझ्या लेकरानो, झुका माझ्या बाळानो. हा तुमचा बाप आहे पोरानो, माझ्या लेकरानो. चला खाली बसलेल्या प्रत्येकानं ज्यानं ज्यानं आपल्या आई बापाच्या पोटी जन्म घेतला, चला उजवा हात वरती करा, चला उजवा हात वरती करा, चला चला उजवा हात वरती करा. आपल्या डोक्यावर ठेवा, चला डोक्यावर ठेवा, ठेवा डोक्यावर, ठेवा डोक्यावर, डोक्यावर ठेवा. आणि डोळ्यासमोर आणा फक्त आपल्या आई बापाला, आणा डोळ्यासमोर आई बापाला. प्रत्येकानं आणा आपल्या आई बापाला डोळ्यासमोर. आला का आपला आई बाप, आणि मारा मिठी आपल्या आई बापाला, मारा मिठी, मारा कडकडून मिठी मारा, मारा कडकडून मिठी मारा. पोरानो, अरे घरातल्या बापाला सांगा, बापा जीव जाईल पण मी तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही, मी कधीच व्यसन करणार नाही, मी कधीच आत्महत्या करणार नाही. घ्या शपथ. सब मंगल है. हात खाली बसा सगळे. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो.
जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो। हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। आता विश्वात्मक देवे निवाग्यज्ञ तो शावे, तो शोणी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दरिद्रांचे तिमिरदाव विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांशील तो दिलाहो, प्राणी जातया नम अरिहंतानम नम सिद्धानम नम आयर्यानम नमो वझायानम नम लोय सौव साहुनम ऐस वंचनम कारो सौव पाव पणसण मंगलानम च सव्यसिम पडम महवै मंगलम। जो बोले सो निहाल सश्री अकाल, वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतह। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, अय्याल सलाह अय्याल फलाह। नमः तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। पुराणो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा, बस कोणत्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसू नका। आई बापानं दिलेलं सुंदर शरीर व्यसनाच्या विळख्यात अडकू नका। आई बापाचा एक आनंदाचा अश्रू म्हणजे अखंड गंगा आपल्या घरी येते, लक्षात घ्या। त्या आनंदाच्या अश्रूला जपा, आई बापाला जपा। एवढं सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर उभा होतो। आपल्या सगळ्या बंधूंनी मला आपल्या समोर आणून उभं केलं। मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा, आणि मला जर काही द्यायचं असेल मातानो तर फक्त या भगवंताला एवढं सांगा, आमच्या राष्ट्राचा एक पोर अखंड विश्वभर माणूस की शांती पेरत आहे, त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे, त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे, डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे, आणि विश्व कल्याणासाठी लाखो करोड लोकांच्या साक्षीनं त्याचा जीव या ब्रह्मांडामध्ये हसत हसत विलीन होणार आहे। एवढा आशीर्वाद माझ्यासाठी या ब्रह्मांडाकडे आणि या भगवंताकडे मागा, माझ्या झोळीमध्ये टाका, कारण एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्की लागत असतो माते। बस एवढं बोलतो आणि मी तर थांबतो। वंदे मातरम, जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम।